मी सनकी आहे. मी एका फडणवीसला अंगावर घेणार आणि 100 शरद पवार वेगळे करणार किंवा सोडून देणार असं नाही. हे सगळे माननीय आहेत आणि मोठे आहेत बरं का. ते जे बोलले आतमध्ये ते सांगितलं, पण मी ते बोलताना मान्यच लावणार तुम्हाला. ठीक आहे. आणि काय माझ्यावरती कारवाई आणि तिकडं चालू केले MPDA 4 गुन्हे वगैरे. काल माझ्या पोरीचा बर्थडे होता, एवढं सगळं केलं. हा ठीक आहे ना. तुम्ही नाही देव कुठेतरी बघून घेईल. तुमचे पण दिवस भरत आलेत बरं का. 99 गुन्हे भरले की 100 जायला बाहेर पडतं साहेब. लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब. आणि एकनाथ शिंदे साहेब, तुमच्यावर महाराष्ट्राचा खूप विश्वास आहे, अजूनही आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे नंतर जर महाराष्ट्राचे लाडके मराठी नेते जर असाल ना तर ते तुम्ही होते, एकनाथ शिंदे साहेब. आणि ह्या फडणवीसाच्या ताटाखालचं मांजर होऊ नका. माझ्यावर काय गुन्हा टाकायचा टाका. आता काय बोललो कोणता तो ऍक्ट टाकायचा टाकून द्या. मी तयार आहे. मी गुन्हा भोगायला. मी तर सगळ्यांना जाहीर केले मी 302 ही भोगायला तयार आहे. पण तो 302 तुम्ही लावू शकत नाही, कारण त्याला एका व्यक्तीचा बॉडी पाहिजे, मृतदेह पाहिजे, त्या काही पुरावे पाहिजे. ते तुम्हाला काय भेटणार नाही, कारण ते संस्कार माझ्यामध्ये नाहीत. मी एका माळकरी घराण्यातला येलम रेड्डी समाजातला मी लातूरचा एक संघाच्या शाळेत, तुमच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. शुद्ध आणि शाकाहारी. कधी तर दारू पितो ती गोष्ट वेगळी, पित होतो ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही सुद्धा मला हे करू नका. आणि एकनाथ शिंदे साहेब, या प्रकरणात लक्ष घाला, नाही तर दुसरा बॉम्ब उद्या सकाळी किंवा आज रात्री पडल. जसे तुम्ही बॉम्ब टाकले ना, म्हणजे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या आपल्या, माझा रात्रीतूनच बॉम्ब येईल, कारण मला असं झोपेतच बॉम्ब टाकायची सवय. लक्षात ठेवा मित्रांनो. अजून तर खूप विषय आहेत, खूप माहिती जनतेला नाही, पण 20 वर्षात ज्या ज्या ठिकाणी जे काही मला माहिती आहे, आता जर लोक मी सांगितलं ना जॉईन होत आहेत विरोधी पक्ष, सगळं मला माहिती आहे. ते पुन्हा दाखवतो. अजून ती मंत्री आहे ना सुनील तटकरेंची मुलगी आणि सुनील तटकरे, आणि अजून 2 पत्ते ठेवलेत, अजून 2 कार्ड होते ते सांगितलं नाही मी त्या ह्याच्यामध्ये. आणि मर्डरचे गुन्हे पण आहेत. तटकरे सुनील का काय ते, आणि आदिती तटकरे, जे मी फोटो दाखवला नव्हता ना तिथं आदिती तटकरेचा फोटो आहे, मान्य आहे बरं का. तो मी दाखवेल थोड्या वेळाने. जय हिंद, जय महाराष्ट्र.